मुंबईमध्ये मतदार याद्यांमधली जवळपास 90,000 दुबार नावं ही वगळण्यात आलेली आहेत। एक्सेल आणि मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून ही दुबार नावं शोधलेली आहेत। दुबार नावं लक्षात येताच घरी जाऊन खात्री करून नावं हटवण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे। एकूण 89,340 दुबार नावं ही वगळण्यात आल्याची माहिती कळतेय। मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये जवळपास 11 लाख दुबार नावं आहेत। नावासोबत फोटो जुळून वगळण्यात आलेली आहेत ही दुबार नावं। महापालिकेच्या म्हणण्यानुसार 2,25,000 दुबार नावं आहेत आणि जवळपास 2.25 लाखांपैकी 2,19,000 नावं तपासली आणि 89,340 नावं ही आतापर्यंत वगळण्यात आली आहेत। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपल्याला माहिती आहे विरोधकांनी या सगळ्यावरून मोठी टीका केलेली होती आणि निवडणूक आयोगाला लक्ष केलं होतं आणि त्यानंतर आता निवडणूक आयोग अशा रीतीने कारवाई करते। ज्या प्रकारे आपण बघितलं माधवी की एक सॉफ्टवेअर हे राज्य निवडणूक आयोगाकडनं मुंबई महापालिकेला देण्यात आलेलं आहे, कारण हे जे दुबार मतदार आहेत ते कशा प्रकारे बाजूला करता येतील यासाठी मुंबई महापालिका मागील 2 आठवड्यापासून प्रयत्न करते आणि ज्यामध्ये 11 लाखच्या जवळपास या दुबार मतदारांच्या संभाव्य दुबार मतदारांच्या नोंदी आहेत आणि त्यामध्ये सेम म्हणजे नाव आणि आडनाव हे एक असलेल्या आधी नावं या सगळ्यामध्ये या सॉफ्टवेअरद्वारे काढण्यात आलेली आहेत आणि ती साधारणपणे 2,25,000 एवढी नावं आहेत आणि त्यानंतर आतापर्यंतची माहिती म्हणजे 2,19,000 नावं जी आहेत ती बाजूला काढण्यात आलेली आहे, ज्यांचं नाव आडनाव आणि त्यासोबतच जो फोटो आहे तो सारखा आहे आणि अजूनही हे काम चालू असणार आहे, कारण 15 डिसेंबर या रोजी अंतिम मतदार यादी ही मुंबई महापालिकेला प्रसिद्ध करायची आहे आणि त्यामुळे जे BLO आहेत ते अगदी डोर टू डोर जाऊन हे काम करत आहेत आणि जिथे खरंच संभाव्य मतदार जे संभाव्य दुबार मतदार आहेत ते समोर आलेले आहेत त्यांच्याकडनं हमीपत्र सुद्धा भरून घेतलं जात आहे। नक्कीच, आणि आता अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी केवळ 2 ते 3 दिवस उरलेले असताना पालिका प्रशासन कामाला लागलेले आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।